हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शीतल कुंभार मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे व्हिडिओ आहे गुरुवारचं. तर मी सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. हे मुखवटा इतका छान आहे ना, मला खूप आवडलं, खूप म्हणजे खूप आवडलं. तर माझी गुरुवारची पूजा मांडून झालेली आहे. तर हे छोटंसं व्हिडिओ शूट केलेलं होतं गुरुवारच्या उपवासाचं, ते झालेलं आहे. त्याच्यानंतर मी तयारी केली स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर आज मी घातलेली आहे साडी, उपवास असल्यामुळे. त्याच्यानंतर थोडंसं काम होतं घरामध्ये, ते आवरलं. भांडी वगैरे, थोडंसं खिचडी वगैरे साबुदाणा बनवलं होतं, थोडंसं सांडलं होतं. तर साबुदाणाची खिचडी बनवून त्यांना स्कूलमध्ये टिफिनलासुद्धा दिलं होतं. आणि आता मी जाणार आहे त्यांना स्कूलमध्ये सोडायला. तर मी तर रेडी झालेली आहे. थोडंसं किचन क्लीन करून घेतलं, कारण की बघा साबुदाणा थोडं घाईघाईत बनवलं, त्याच्यामुळे थोडंसं पडलं होतं. तर म्हटलं क्लीन करून घेऊया, नाहीतर मग मुंग्या लागतात ना. तर घेतलं मी ते क्लीन वगैरे करून. त्याच्यानंतर परिकिटूची तयारी केली आणि आम्ही जातो आहे आता स्कूलमध्ये. ते हे बघा, हे दोघी रेडी झालेल्या आहेत. पूजा वगैरे माझी सर्व मांडून झालेली आहे. देवपूजासुद्धा झालेली आहे. गुरुवारचे उपवास, महालक्ष्मीची पूजासुद्धा झालेली आहे. त्यांना ते गेले शूज वगैरे घालेपर्यंत म्हटलं चला तुम्ही बाहेर व्हा, मी येते सोडायसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या संध्याकाळी मी बटाट्याची भाजी बनवली होती आणि वरण. तर वरणला फोडणी देत आहे इथे मी. तर नैवेद्य दाखवण्यासाठी वरण, भात, बटाट्याची भाजी, पुरी आणि बासुंदी असे बनवलं होतं मी. तर इथे मी आता संध्याकाळी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी जेवण बनवून घेते आधी नैवेद्य दाखवण्यासाठी. तर वरण वगैरे बनवून घेतलं मी इथे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे कपडे ना बेडवर कपाट खोलल्याच्यानंतर सर्व कपडे खाली पडले होते. तर मला जे नको होते ते ड्रेस सर्व काढून टाकले मी. टाकून देणार आहे ते आता. जे मला व्यवस्थित म्हणजे चांगले ड्रेस होते ते पण ॲक्च्युली कपाट खूपच फुल झाला होता ना. ते खाली मी मेकअपचं सगळं सामान ठेवलेलं आहे ते. आणि कपडे वगैरे लावून घेतले. तर हे शुक्रवारचं व्लॉग, हे गुरुवार आणि शुक्रवारचं मिक्स आहे. तर भाजी वगैरे आता मी साफ करून घेते. मी तुरीचा रस्सा बनवणार आहे. तर आज शुक्रवारचीसुद्धा मी पूजा मांडलेली आहे धनलक्ष्मी कुंचांची. तर ती सेवा, धनलक्ष्मी कुंचांची सेवा आहे ना, दर मंगळवारी आणि शुक्रवारी करायची असते. तर मी पूजा वगैरे मांडलेली आहे. त्याचंसुद्धा मला नैवेद्य दाखवायचं आहे. तर म्हटलं चला तुरीची आज आमटी बनवूया. तुरीची रस्सा बनवणार होती मी आज, भात. आणि आज मी पुन्हा खीर बनवली होती. त्याच्यानंतर हे आहे ना, उद्याच्या आप्यासाठी, उद्या पोरींना हाफ डे सुटणार आहे, त्याच्यामुळे त्यांना टिफिन वगैरे नको होतं. इथे मी खीर वगैरे बनवलेली आहे नैवेद्यासाठी. इथेसुद्धा तुरीचा रस्सा आणि राईस बनवलेले. तर मी हे डाळ वगैरे सगळे भिजत टाकली होती ना, ते पिसून वगैरे घेतली. जसं इडलीचं पीठ असतं तसं पिसून वगैरे ठेवून दिलं होतं. सकाळी चांगलं फुलून आलं. तर मी आता बनवत आहे आप्पे. टिफिनलासुद्धा मी आप्पेच दिलेले होते आणि मुलींनीसुद्धा आज आप्पेच खाऊन गेलेले आहेत, कारण त्यांना टिफिन नव्हतं. त्याच्यामुळे मी त्यांना थोडंसं हेवी नाश्ता दिला करायला, कारण मग 3 वाजता स्कूल सुटणार आहे ना, तर त्यांना भूक नको लागायला. त्याच्यामुळे म्हटलं थोडं हेवी नाश्ता करून द्यावा, म्हणजे भूक नाही लागणार. तर त्यांनी पण मस्त त्यांना गरम गरम खायला दिलं मी बनवून. मिस्टरांचा डब्बासुद्धा पॅक करून दिलेला आहे. तर इथे मी आता आप्पे बनवत आहे. ते ह्याच्यामध्ये ना 7 आप्पे होऊन जातात. म्हणजे छोटासाच पॅन आहे, पण खूप छान आप्पे पटापटा होऊन जातात. त्याच्यामध्ये चटणी बनवलेली आहे. तर आप्पे वगैरे मिक्स डाळीचे बनवलेले आहेत. हे पौष्टिकसुद्धा आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत आणि पोटसुद्धा भरलेलं आहे. तसं भूक नाही लागत जास्त. त्याच्याने 2-3 खाल्ले तरी छान, म्हणजे असं पोट भरलं जातं आणि पौष्टिक आहे ना ते. त्याच्यामध्ये मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ, चणा डाळ आणि 1 वाटी तांदूळ टाकलेले आहे. भिजवून घेतलेले आहे, जसे आपण इडलीला घेतो ना भिजवून, तसंच भिजवून वगैरे घेऊन वाटलेले आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग.